बोलो, आप क्यों बैठे हो? सर गे वजह लगाए थे हम। आप क्यों बैठे हो? कौन बैठा है क्या दूसरा किधर? आगे बैठे ना सर। आगे बैठा है, वो बैठा है, आपने दिखाया? हाँ आपको आपने उसको पूछा कि नहीं पूछा क्यों बैठे हो? पूछना चाहिए था ना फिर। सर, ये गाड़ी इधर खड़ी तो वो कौन है आपका? गाँव वाले हैं अपने। हाँ, गाँव वाले उसने लाया कि आपको, आपने लाया उसको? नहीं, हम तो अलग आए, हम अलग अलग आए, लेकिन एक गांव में कैसे क्या दोनों साथ में आए? अलग आए हम। हां, अलग अलग आए। हे पहा, हा म्हणतो तो बसलेला आहे, त्याला काढा रस्त्यावरून, मग मी निघतो थोडक्यात. म्हणजे प्रशासनाने पहा, या एखादी अपघाताची घटना घडू नये, वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानंतर अपघात जो घडणार आहे तो आपल्या भागातील आपल्या नागरिकाचा होणार आहे, शेजारच्या गावातील असू शकतं, ते ग्राहक कुणी असू शकतं. परंतु ही जागा ही सध्या प्रशासनाने वाहनं लावण्यासाठी अथवा ही मोकळी ठेवण्यासाठी, की जास्त वर्दळ होती संध्याकाळची म्हणून ही केलेली असताना या ठिकाणी हे परप्रांतीय लोक असतील किंवा कोणी असो, आपल्या भागातील लोक हे बसत नाहीत का? तर आपल्यामुळे एखादी घटना घडून येतो, आपल्याच भागातील आहे म्हणून लोक बाजारात जातात. गर्दी अजिबात नसते, व्यावसायिकांना जागा आहे तरी हे लोक रस्त्यावरच बसणं पसंत करतात. ही खूप खेदजनक बाब आहे. म्हणून प्रशासनाने याची दखल घ्यावी. का तर हे सरपंचाचं नाव सांगतात, परंतु त्यांना माहितीच नाही आहे की असं कोणीही सांगू शकत नाही रस्त्यावर बसा. हे पहा, असे सुसाट वेगात वाहनं जात असताना जर एखादी घटना घडू नये हे आपलं उद्दिष्ट आहे. यांनी व्यवसाय करू नये हे आपला हेतू नाही आहे. यांनी व्यवसाय अवश्य करावा. पहिली गोष्ट, हे बाजारतळात जागा असताना या ठिकाणीच व्यवसाय का पसंत करतात हे अतिशय महत्त्वाचं आहे.